आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरीचा परफेक्ट टक्स कशा पद्धतीने टाकायचा। तुम्ही इथं बघू शकता अस्तर जो आहे तो कटोरीला व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचा आहे प्रॉपर पद्धतीने। कटोरीचा ब्लाउज ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो मैत्रिणींनो त्यावेळेस कटोरीचा टक्स परफेक्ट येणं खूप महत्त्वाचं आहे। कटोरीचा टक्स पण परफेक्ट आला पाहिजे। ज्यावेळेस ब्लाउज घालतो त्यावेळेस कटोरी जी आहे परफेक्ट बसली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा टक्स टाकायचा असतो। तो कशा पद्धतीने माप घ्यायचे ते मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप। अस्तरला मी व्यवस्थितपणे कटोरी अटॅच करून घेत आहे। ब्लाउज जो आहे तो अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। फिनिशिंग पण खूप महत्त्वाचे आहे। ब्लाउजला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही इथं बघू शकता साइडचा जो कपडा आहे ब्लाउजचा तो कट करून घ्यायचा आहे। कट करता वेळेस कटोरीला कट करायचा नाही, साइडचा जो कपडा आहे तोच कट करायचा आहे व्यवस्थितपणे। इथं तुम्ही बघू शकता कटोरीचा टक्स व्यवस्थित आला की कटोरी जी आहे ते परफेक्ट बसते। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। इंची टेप सरळ पकडायचा आहे गळ्याच्या साइडने। इथं तुम्ही बघू शकता सरळ पकडायचा आहे गळ्याच्या साइडने। खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने कटोरीचा टक्स टाकायचा आहे। गळ्याच्या साइडने इंची टेप पकडायची आहे सरळ पद्धतीने। खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे। अडीचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। साइडने 1-1 इंचवर मार्किंग करायचं आहे। साइडने फक्त 1-1 इंच घ्यायचा आहे। साइडने 1-1 इंचवर मार्किंग केल्याच्या नंतर कटोरीचा टक्स परफेक्ट बसतो। 1-1 इंचच घ्यायचा आहे साइडनं। त्याच्यानंतर कटोरी जी आहे फोल्ड करायचा आहे। दोन्ही पण साइडचा कपडा जो आहे तो व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता कटोरीचा टक्स टाकल्याच्या नंतर दोन्ही पण साइडचा जो कपडा आहे तो सरळ पकडायचा आहे, वर खाली नाही झाला पाहिजे। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण कटोरीचा ब्लाउज स्टिचिंग करतो त्यावेळेस कटोरी जी आहे ते परफेक्टच आली पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही कटोरीचा टक्स टाका। व्यवस्थितपणे मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग पण तुम्ही इथं बघू शकता। टक्स पण तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित आलेला आहे, प्रॉपर पद्धतीने आलेला आहे। फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही माप टाका।